सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मधुमेहाबाबत. 14 नोव्हेंबर हा दिवस अलीकडेच वर्ल्ड डायबिटीज डे किंवा जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभरात साजरा केला गेला आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हाच होता की लोकांना डायबिटीज बाबतची माहिती पोचावी, सगळ्यांकडे डायबिटीज बाबतची माहिती असावी आणि डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी, आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय करायचे याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोचावी, हाच हेतू, हाच उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे होता. आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागे देखील माझा हाच उद्देश आहे की डायबिटीज बाबत, मधुमेहाबाबत काय काळजी घ्यायची, मधुमेह होऊ नये म्हणून काय करायचं याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही अशी माहिती जर सर्वांपर्यंत पोहोचली तर तातडीने उपाययोजना करून मधुमेह आटोक्यात ठेवता येईल, रक्तातील साखरेची पातळी कमी करता येईल. डायबिटीस कशामुळे होतो? डायबिटीस गोड खाल्ल्यामुळे होतो का? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायचं? डायबिटीसची लक्षणं काय आहेत? डायबिटीस कोणाला होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण पहिल्यांदा पाहूयात डायबिटीस म्हणजे काय, मधुमेह म्हणजे काय. तर मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही एका मर्यादेपेक्षा अधिक वाढलेली असणं, याला डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हटलेलं असतं. आपल्या रक्तात ठरवून दिलेली एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेपर्यंतच आपल्या शरीरात साखर असेल तर ते नॉर्मल मानलं जातं. त्यापुढे जर साखरेची पातळी गेली तर ते ॲबनॉर्मल मानलं जातं आणि यासाठीच आपल्याला कायम साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं हे गरजेचं आहे. तर डायबिटीसचे 2 प्रकार आहेत हे आपण प्रथम समजून घेऊयात. टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. आता टाईप 1 डायबिटीस कशाला म्हणायचं? तर जो डायबिटीस किंवा जो मधुमेह जन्मतःच काही लहान मुलांना असतो त्याला टाईप डायबिटीस असं म्हणतात. कारण या डायबिटीसमध्ये लहान मुलांच्या शरीरात जन्मतःच इन्सुलिनचं प्रमाण हे कमी असतं किंवा इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नाही आणि इन्सुलिनची निर्मिती अपुऱ्या प्रमाणात झाल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढत राहते आणि त्यालाच डायबिटीस असं म्हटलं जातं. हा डायबिटीस कंट्रोल करणं हे त्या मानाने अवघड असतं कारण इन्सुलिनची इंजेक्शन्स घेणं याशिवाय दुसरा पर्याय या रुग्णांना नसतो. त्यामुळे या प्रकारचा डायबिटीस हा शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो किंवा नंतर लक्षात येतो. तर टाईप 1 डायबिटीस झाल्यानंतर टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस हा इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे होतो. आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? तर इन्सुलिन नावाचं जे एक हार्मोन आहे, जे एक संप्रेरक आहे, जे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये असतं, जे आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. स्वादुपिंडामधले जे सेल्स आहेत त्याच्यामुळे मध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार असतं आणि हे हार्मोन आपल्याला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत असतं. ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये साखर तयार होते, साखर जनरेट होते, त्यावेळी लगेच या हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि या हार्मोनचं प्रमाण वाढलं की आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास किंवा साखर पेशींना मिळण्यासाठी मदत होत असते. आपली साखर, रक्तात असलेली साखर आपल्या पेशींना एनर्जीच्या स्वरूपात मिळण्याचं महत्वाचं काम इन्सुलिन हे हार्मोन करत असतं. परंतु ज्यावेळी आपलं वजन अतिरिक्त वाढलेलं असतं, ज्यावेळी आपल्या शरीरात चरबी अधिक प्रमाणात असते, त्यावेळी ह्या इन्सुलिन हे संप्रेरक काम व्यवस्थित करत नाहीत. इन्सुलिन पेशी इन्सुलिनला ओळखू शकत नाहीत आणि त्यामुळे शरीरामध्ये साखरेची पातळी वाढत जाते. रक्तामध्ये साखरेची पातळी अधिक दिसून येते आणि जेवढी अधिक साखरेची पातळी तेवढ्या अधिक प्रमाणात इन्सुलिन शरीरामध्ये तयार होत असतं आणि एका पॉइंटला असं होतं की शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी इतकी अधिक वाढलेली असते की पेशी इन्सुलिन स्वीकारणं थांबवतात आणि यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. आपलं शरीर, आपल्या पेशी इन्सुलिन हे हार्मोन
स्वीकारू शकत नाहीत आणि इन्सुलिन न स्वीकारल्यामुळे आपल्या शरीरातील, आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही कायम वाढलेली असते. तर यावर उपाय काय? इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ नये यासाठी आपण पुरेशा प्रमाणात हालचाल, पुरेशा प्रमाणात व्यायाम केला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, आपल्या आहारांमध्ये प्रथिनांचा समावेश ठेवला पाहिजे, आपल्या आहारामध्ये आपण ड्रायफ्रुट्सचा समावेश ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास किंवा इन्सुलिनची निर्मिती होण्यास मदत होईल आणि आपोआपच आपला डायबेटीस कंट्रोल होण्यासाठी मदत होईल. आता आपल्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालाय, हे कसं ओळखायचं? इन्सुलिन रेझिस्टन्सची किंवा शरीरामध्ये रक्तात साखरेची पातळी वाढल्याची लक्षणं काय काय आहेत? तर पहिलं लक्षण म्हणजे यामध्ये सतत थकवा जाणवतो. यानंतर दुसरं कारण म्हणजे सतत चक्कर येत राहते. यानंतर तिसरं लक्षण जे आपल्याला दिसू शकतं ते लक्षण म्हणजे पोटावरची चरबी वाढत राहते, पोटावरची चरबी वाढलेली असते, सतत लघवीला जावं लागणं, सतत पाणी प्यावंसं लागणं, लघवीला सतत जावं लागल्यामुळे सतत तहान लागते आणि पाणी प्यावंसं वाटतं, सतत तहान लागणे, युरिनेशन, ही सगळी लक्षणं डायबेटीसची म्हणजेच मधुमेहाची आहेत. आणि या मधुमेहाला व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गोळ्या जर तुम्ही चालू केल्या तर त्याने देखील आपली साखर नियंत्रणात राहते. गोळ्यांचा डोस, गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन हे डॉक्टरांकडून घेणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या आयुर्वेदिक किंवा झाडपाल्याच्या औषधाने मधुमेह नियंत्रित झालेला मी तरी पाहिलेला नाही. झाडपाल्याच्या औषधांनी तात्पुरत्या स्वरूपात मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, परंतु लॉंग टर्म साठी तुम्हाला ॲलोपॅथीची औषधं घेणं हे गरजेचं आहे. यानंतर आपण पाहूयात की शरीरामध्ये साखरेची पातळी किती असणं हे गरजेचं असतं. ज्यावेळी तुमच्या रक्तात साखरेची मात्रा ही उपाशीपोटी 90 mg/dl म्हणजे 90 मिलीग्रॅम्स पर डेसिलिटर इतकी असेल आणि जेवल्यानंतर तेच साखरेचं प्रमाण 150 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढं असेल तर त्यावेळी ते साखरेचं प्रमाण हे नॉर्मल मानलं जातं. त्यावेळी समजलं जातं की तुमची साखर नियंत्रणात आहे, तुम्हाला मधुमेह नाही. परंतु यापेक्षा देखील जर हे प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्हाला वेळीच मधुमेह किंवा डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी पावलं उचलावी लागतील. तुमचा आहार संतुलित करावा लागेल, तुमच्या व्यायामाचं शेड्यूल बनवावं लागेल, चालणं तुमच्या रुटीन मध्ये ठेवावं लागेल. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.